शेतकरी मित्र नमस्ते। आपल्या कृषीभूषण आरडी तंत्रज्ञानाअंतर्गत आपण जे आळवणी फवारणी खतांचं नियोजन करत असतो त्यामध्ये बेसल डोसमध्ये एकंदरीत एसके रायझर खत असते, त्याबरोबर युरिया DAPचा वापर असेल, नंतर आपल्या आळवणी फवारणीचा वापर। आज 20 सप्टेंबर रोजी आपण बोसे या ठिकाणी महावीर पाटील सरांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। ज्या वेळेला आपण या मोठ्या प्लॉटचं शूटिंग घेतलं होतं त्यावेळी सरांनी सांगितलं होतं की जमीन एकदम नजर लागायसारखी देखणी तयार केली। तर आज रिलीज माती जी आपण म्हणतो हे पूर्णपणे असं जर पाय दाबला ही अशी गादीवर चालल्यासारखी अशी माती लागते, चहा पावडरसारखी। ती पण एकंदरीत 1.5-2 महिने झालं सततचा पाऊस आहे दुप्पटणीचा। ज्यावेळेला हा पाऊस वगैरे सगळा संपला आता आपण पूर्णपणे ही कंडिशन आली, हे जेटाकोम मोडणे आले। ज्यावेळेला या कंडिशनला ही फुटवे आपले या स्वरूपात येते त्यावेळेला ऊस ज्या ठिकाणी आपला गेलाय असा ज्या दिशेला गेलाय त्याच्या विरुद्ध बाजूला फक्त असा ऊस वाकवायचा, वाकवल्यानंतर पूर्ण हा जेटा मोडून निघतो। हा जी कंडिशन आहे वाकवला पूर्णपणे जेटा मोडून निघतो, त्याला कात्री घेणे कापणे वगैरे काही करावं लागत नाही। त्या पद्धतीने जेटाकोम मोडून घेण्याचे नियोजन येते 1, 2 ते 3 दिवसामध्ये झाल्यानंतर एकंदरीत पुढल्या आळवणी फवारण्याचं नियोजन सगळं शेड्यूलप्रमाणे केले की जसं आपला पहिलाही प्लॉट होता त्या प्लॉटपेक्षा एक उत्कृष्ट चांगला देखणाचा ॲडव्हान्स प्लॉट आहे, चांगला प्लॉट देखणा प्लॉट ह्या दिवशी आणायचाच। ते किती आहे एकंदरीत क्षेत्र किती आहे? हे 30 गुंठ आहे। 30 गुंठ आहे। मग 30 गुंठ्यात सरासरी एक 75 ते 90 टन ह्या टार्गेट 80 टनाचं टार्गेट धरलं आहे। 80 टन म्हणजे एकरी सर्वसाधारण 110 ते 115 टनापर्यंत जाते ॲव्हरेज, बरोबर। ओके, ठीक आहे सर। या पद्धतीनं मी पाटील सरांनाच व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आज स्वतःची शेती समृद्ध करत आहेत ते आहेत आणि इतर शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करत आहेत। सर्वच तुम्ही सगळं व्यवस्थित शेड्यूलप्रमाणे करताय त्याबद्दल धन्यवाद। ओके, नमस्कार।